जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा देवशोधन नाम समाज आठवा दृश्य निषळ नाम श्रीराम समर्थ मागा श्रोती पुसले होते दृश्य मिथ्या तरिका दिसते याचे उत्तर बोली जेल ते सावधायिका देखिले ते सत्यची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जड मूळ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे एका देखिल्यासाठी लटक्या कराव्या ग्रंथ कोटी संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या माझे दिसते हेच खरे येथे चाले ना दुसरे ऐशी या संशयाच्या भरे भरवची नये मृगे देखिले मृगजळ तेथे धावते बरळ जळ नव्हे मिथ्या सकळ त्या पशुस कोण म्हणावे रात्र स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले बहुत जनांसी व्यवहारिले ते खरे कैसे निमाणावे कुशल चितारी विचित्र तेने निर्माण केले चित्र देखता उठे प्रीतिमात्र परंतु तेथे मूर्तिका नाना वनिता हस्ती घोडे रात्रो देखता मन बुडे दिवसा पाहता कातडे कंटाळवाने काष्टी पाशानी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण नाना गोपुरी पुतळ्या असती वक्त्रांगे वक्रदृष्टी पाहती लाघव देखता भरे वृत्ती परंतु तेथे त्रिभाग खेळता नेटके दशावतारी तेथे येती सुंदर नारी नेत्रमोडी ती कळाकुसरी परंतु अवघे धटिंगण सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य तुझं वाटे दृश्य सत्यपरी हे जाण अविद्या मिथ्या साचा सरिके देखिले परी ते पाहिजे विचारले दृष्टी तरळता भासले ते साच कैसे म्हणावे वरी पाहता पाळथे आकाश उदकी पाहता उताने आकाश मध्ये चांदण्याही प्रकाश परिते अवघे मिथ्या नृपतीने चितारी आणले ज्याचे त्या ऐसे पुतळे केले पाहता तेची ऐसे गमळे परी अवघे माईक नेत्री काही बाहुली नसे जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी जुतके बुडबुडे उठती तुतक्यांमध्ये रूपे दिसती क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या लघुदर्पणे दोन्ही चारी हाती तितकी मुखे प्रतिबिंबती परिते मिथ्या आदियंती एकची मुख नदी तिरे भार जाता दुसरा भार दिसे पाळथा कापड साधाचा उचिता गजर उठे वापी सरोवराचे तीर तेथे पशुपक्षी नरवानर नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वदा नाना तंतू टनकारिता द्विधा भासती काते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुत दीपांची हारी बहुत छाया दिसती ऐसे हे बहुविध असे साचा सारिकेची दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजेगरी दिसे साचाची परी परी हे जाणे त्याने खरी म्हणूचने की लटके साचा ऐसे भावावे तरी पारखी काचे असावे ए वया विद्येचे यावे ऐसेची असती मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय तैसी चमावर राक्षसांची देवासही वाटेसाची पंचवाटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे पूर्व काया पालटिती एका एकी बहुत एका एकेची बहुत होती रक्तबिंदीचा जन्मती रजनीचर नाना पदार्थ फळीचे झाले द्वारकेमध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती वदिले कपटरूपी कैसे कपट रावणाचे सिर केले मावेचे काळनेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे नाना दैत्य कपटमजे जे देवांचही नाटोपती मग निर्माण होणी शक्ती संहार केला ऐसी राक्षसांची माव जाणेन सकती देव कपटविद्येचे लाघव अघटित ज्याचे मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची वडंबरी भगवंताची नाना परी विचित्र माया हे साचा सारिकीच दिसे विचारिताच नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता साचा म्हणावी तरी हे नसे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता म्हण परंतु हे नव्हे साचार मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जाण बापा तथापि असो तुझला भासची सत्य वाटला तरी येथे चुका पडिला ऐक बापा दृश्यभास अविद्यात्मक तुझाही देहो तदात्मक म्हणून हा विवेक तेथे संचारला दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले तरी ते लिंगदेह झाले अविद्यात्मक अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली तुझी काया अवघी संचली अविद्येची तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो दोहींमध्ये महासंदेहो पैसा आवला बळे देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला दिट तो दृश्या निरुदीला वाट परब्रह्माची तेथे साचमानी दृश्याला निश्चयाची बांधून गेला पाहो केवळा चुकला पडेला अकस्मात आता असो हे बोलणे ब्रह्मण पाविजय मीपणे देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती अस्तीचा देही माशाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नवे आंधळा केवळ मूर्ख दृष्टीशी दिसे मनासी भासे तुतिके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म हे ते शाश्वत माया तेची अशाश्वत ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण चुका पडिला तो मी कोण बोलिले असे
मी कोण हे जाणावे, मी पण त्या गुणी अनन्य व्हावे, मग समाधान तेच व्हावे अंगी बाणे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरूपणा दिसुनिशन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.